बंगालच्या एक बंगाल कॉमर्स अँड चेंबर यांच्या वतीने एक फेअर या ठिकाणी आयोजित केला आणि त्याचं उद्घाटक मी होतो. हे उद्घाटन केलं. हा फेअर पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे अरेंज केलेला आहे या कंपनीने. ही कंपनी एक प्रसिद्ध कंपनी आहे. आतापर्यंत देशात अनेक राज्यात त्यांनी अशा प्रकारचे फेअर केलेले आहेत आणि त्यामध्ये जी उत्पादनं त्यांनी विक्रीसाठी ठेवली आहेत त्याचा एक दर्जा चांगला राखला आहे. देशी परदेशी माल इथे आहे, पण त्याचबरोबर MSME म्हणजे माझ्या विभागाशी संबंधित ज्यांनी व्यवसाय सुरू केला आणि त्याचे व्यवसायात त्यांनी उत्पादन ते पण तिथे विक्रीला आहेत. कोरची पण उत्पादन, बांबूपासून बनवलेली उत्पादन आहेत. हँडलूम सकट अनेक क्षेत्रात ज्यांनी उत्पादन काढलेत केंद्र सरकारच्या मदतीने तो माल इथे ठेवलेला आहे. अतिशय दर्जेदार माल आहे आणि त्यांनी जे अरेंज केलं आहे ही बंगालमधील एक कंपनी आहे. चांगल्या प्रकारे केलं, त्यांचंही अभिनंदन मी केलं आणि अतिशय चांगलं वाटलं. हा फेअर खरोखर लोकांनी पाहिलं, अनुभवलं तर ते लोक खरेदी करू शकतील आणि फिरताना आनंद वाटेल असं वातावरण इथे आहे. जालनामध्ये झालेल्या घटनावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण उद्धव ठाकरे, नाना पटोलेसह अनेक विरोधी पक्षनेते आरोप करतात. बिनकामाच्या लोकांची तुम्ही नावं घेत नाही. कधी मी त्यांची नावं घेत नाही आणि मीडियाचे आवडते ते लोक आहेत. आम्हाला विनाकारण त्यांची नावं घेऊन मला एक तुम्ही सांगा, उद्धव ठाकरेचं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वसामान्य जनतेसाठी काय योगदान आहे? 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 तास फक्त मंत्रालय 2.5 वर्षात, तरी तुम्ही पत्रकार त्यांच्याबद्दल कसला या महाराष्ट्राच्या इतिहासात असा मुख्यमंत्री, निष्क्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राला विकासापासून मागे घेऊन जाणारा असा मुख्यमंत्री, ज्याचे मुख्यमंत्री असताना 40 आमदार निघून जातात, त्या माणसाला बोलायला दाखवायला तोंड आहे का? तरी बोलू नये. आणि शिवसेना इथपर्यंत आली ना, त्याचं श्रेय उद्धव ठाकरेचं नाही, ते श्रेय बाळासाहेब ठाकरेंचं नावाने. आता उद्या मीटिंग आहे आमच्या कीर्तिकरांचा वाढदिवस, तिथे बाकीचं सविस्तर बोलणं. त्यामुळे आज सगळं विचारू नका. दुसरे काँग्रेसचे अध्यक्ष, बिनकामी अध्यक्ष, उंची असली म्हणजे कार्य हातून होत असं नाही. हे पण साहेब आमची उंच आहे, पण कार्य आहे. खासदार आहेत इथे, कुठे निवडून येतात. काय पटोलेचं योगदान आहे हो? एवढे वर्ष होता, हे आले आणि सत्ता घालवली, पायगुण यांचा. तसं उद्धव आणि हे दोन्ही निष्क्रिय आहेत. ते आता जे जमवाजमव आहे ना, 36 कोणाविरुद्ध? BJP, मोदी साहेबांविरुद्ध. पण त्यांना माहीत नाही मोदी साहेबांनी जे काय तयार केलं आहे वलय गेल्या 10 वर्षात, त्याचं 10% पण तुम्ही त्या जमेत येत नाही. मराठीत एक म्हण आहे की घेऊन जाऊन त्यांना सांगा, एक ना बरोबर भारावर चिंध्या शिवल्या त्याची गोदडी होत नाही आणि चादरी होत नाही, कामाची नाही. तेच हे 36 किंवा 27 आले ना मुंबईत, त्यांची गत आहे. काय होणार नाही. आमचं विधायक विकासात्मक काम कार्य आहे सर्व क्षेत्रात मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. आता पण मी योजना सांगितली ना, ते तळागाळाच्या लोकांना, कारागीर लोकांना मदत मिळावी, त्यांचा आर्थिक विकास व्हावा, आणि म्हणून आहे PM विश्वकर्मा. त्यामुळे आम्ही काम केलं आहे, आमच्या पक्षाने काम केलं आहे आणि आमच्या पंतप्रधान आणि मंत्री काम करतात. त्यामुळे हे जे किती जमा झाले, आता याचं तर कोणाचं काही नाही. राहुल गांधी एक कागद घेऊन येतो, बोलता काय येत नाही, विषय माहीत नसतो. हे बघा बघा, काय नाव तर याचं आपले हे कोण उद्योजक, अदानी. अदानी. अरे काय अदानी सांग ना, काय तुमची सत्ता होती त्याचे उद्योगपतीने जवळ नाही घेतलं, पडद्यात नाही घेतलं, कमरेवर पण बसवलं अशा लोकांना. आमच्याकडे यादी आहे, पण आम्हाला
हे अशा आधी कागद फडकवत वेळ घ्यायचा आपण वेळ नाही. आम्ही अशा कामात लोकांना रोजी रोटी घर हे देणं. मोदींनी किती करोडो लोकांना घरं दिली हो. करोडो लोकांच्या घरात पाणी नेलं. गॅसची किंमतही कमी केल्या. कृतीमध्ये लोकांची जनसेवा आणि जनकल्याण करणारं सरकार म्हणजे मोदी सरकार.